नमस्कार, मी शीतल. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. त्याचबरोबर आज भागवत एकादशी पण आहे. दुसऱ्या सोमवाराची शिवमूठ कोणती आहे, ती कशी अर्पण करावी, अशी एकदम साधी सोपी अशी आपण एक सविस्तर अशी पूजा कशी मांडायची याचा मी आज व्हिडिओ बनवते आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. श्रावणातला दुसरा सोमवार. तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमूठ होती आणि आता दुसऱ्या सोमवारी ही तिळाची शिवमूठ आहे. तर यामध्ये सगळ्यांना कन्फ्युजन असणार की आपण पांढरे तीळ यूज करायचे की काळे तीळ. तर हा प्रश्न मी सगळ्यांचा सॉल्व करते, कारण सगळ्यांच्या घरामध्ये पांढरे तीळ अवेलेबल असतात. इझिली ते अवेलेबल होऊन जातील. तर आज आपण शिवमूठसाठी पांढरे तीळ यूज करतोय. तर आजची ही पूजा आपण मंदिरात किंवा घरात दोन्हीकडे करू शकतो. तर आज आपण ही पूजा घरी करणार आहोत. तर घरातली मेन आपली देवपूजा आहे ती मी आधी पूर्ण करून घेतली. त्यानंतर देवघराच्या तिथे छान असा स्वच्छ धुवून पाट घेतला आणि पांढऱ्या कलरचा कपडा, कारण आपल्या शिवचा आवडता कलर हा पांढरा आहे, त्याच्यामुळे आपण पांढऱ्या कलरचा कपडा यूज करतोय. तर मी रुमाल टाकून घेतला आणि मस्त असं फुलांचं डेकोरेशन करून घेते आहे. तर देवाला असं फुलाच्या डेकोरेशननी जी पूजा आहे त्याला सजवल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे छान अशा फुलांना मी आधी त्या पाटाचं पूर्ण डेकोरेशन करून घेते आहे. पूजा करताना ना पहिलं स्थान आपल्या गणपती बाप्पाचं असतं. गणपती बाप्पाचं पूर्ण मी आधीच देवपूजामध्ये करून घेतले. त्यानंतर मी आपला शिवलिंग घेते आहे. शिवलिंग घेतल्याच्या नंतर त्याला अभिषेक करायचा आहे आपल्याला. अभिषेकासाठी आपण आधी दूध वापरतो आहे. दुधाने छान अभिषेक करून घेतल्याच्या नंतर त्याला पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा मी आता आधी दुधाने मस्त त्याचा अभिषेक करून घेते आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेते आहे. असाच आपण गणपतीचाही आधी अभिषेक केलेला आहे. तर ते मी देवघरामध्ये केला होता आणि त्यानंतर जिथे आपण पूजा मांडली आहे तिथे मी शिवलिंगाचा अभिषेक केला. तर छान असा त्याचा अभिषेक झाला. पाण्याने धुवून घेतलं शिवलिंगाला आणि नंतर त्याला छान अशा स्वच्छ कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर परत आपण त्याच प्लेटला स्वच्छ करून ती प्लेट परत यूज करणार आहोत शिवलिंग ठेवण्यासाठी. तर बघा छान अशी प्लेट मी पुसून वगैरे घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये मी शिवलिंग ठेवला आणि पहिले त्याला आपण छान असं त्याला फुलांनी सजवून घेते आहे त्या प्लेटला, कारण मस्त वाटतं असं फुलांनी पूर्ण सजवून घेतलं ना आपण जिथे पूजा करतो आहे ते. आणि फुलांनी खरंच आपली पूजा खूप प्रसन्न दिसते. त्यामुळे मी मस्त असे भरपूर सारे फुलं आणलेत पूजेसाठी. तुमच्याकडे फुलं नसतील तरी चालेल, असं काही नाही आहे की आपल्याकडे सगळंच अवेलेबल पाहिजे, पण माझ्याकडे फुलं भरपूर होते म्हणून मी छान अशी पूजा मांडून घेते आहे. तर त्यानंतर आपला कापसाचं जी काही वात आहे ना ती बनवून घेतली मी. याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मी बेलपत्र वाहिलं. तर सगळेजण ना गावाकडे तर मोस्टली 108 बेलपत्र यूज करतात, पण इथे शहरामध्ये एवढे काही भेटत नाही. त्याच्यामुळे मी तुमच्याकडे कमी असेल तरी चालेल, माझ्याकडे 5च बेलपत्र होते ते मी वाहून घेतले. आणि मी इथे वेलबुत्ती लावायची विसरले होते, तर मी त्याच्यानंतर लावून घेते. आणि हे बघा हे धोत्र्याचं फूल आहे. तुमच्याकडे याला वेगळं काही म्हणत असेल तर मला माहीत नाही, पण आमच्याकडे त्याला धोत्र्याचं फूल बोलतात. त्याला मस्त हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याची छान अशी पूजा करून घेतली. आणि तुम्हाला मी पहिले सांगितलंच होतं की मी हे बघा वेलबुत्ती लावायची विसरले होते, विभूती. तर ती विभूती अशी देवाला लावून घेते आहे. विभूतीचा मान खूप आहे शिवलिंगाला, पण मी विसरून गेले होते. आणि पांढरे फुलं महादेवाला खूप आवडतात. तर मी मस्त असं पांढऱ्या फुलांनी त्याचं परत एकदा छान असं डेकोरेशन करून घेते आहे. तर मस्त अशी पूजा माझी होती आहे आणि खरंच खूप खूप छान दिसते आहे. असे सणासुदीचे श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त सण असतात ना, त्यामुळे खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. आणि बघा मी आज आहे शिवलिंगाची आपली जी शिवमूठ आहे ना ती तिळाची आहे. तरी माझे घरचे तीळ आहेत. तर बघा मस्त असं एक मूठमध्ये आपण तीळ घ्यायचे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ना हे बघा अशा प्रकारे आपण शिवमूठ महादेवावरती व्हायची आहे. परत आणखी एकदा मी सेम तसंच केलं आहे. पाणी टाकून छान असं शिवमूठ अर्पण केली आहे. त्याच्यानंतर आपण देवासाठी जो प्रसाद बनवला आहे ना
तर तो प्रसाद मी देवाला आज ठेवते आहे. कारण टिफिन देवाला जो प्रसाद बनवायचा आहे तो आणखीन बाकी आहे, त्यामुळे मी शेंगदाणा साखरेचा प्रसाद देवाला ठेवते आहे. छान असा शेंगदाणा साखरेचा प्रसाद ठेवला आणि आरती लावली. छान अशी आरती करून घेतली. आधी तुम्ही गणपती बाप्पाची आरती करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही महादेवाची आरती करायची. जर का तुम्हाला आरती येत नसेल ना, तरी तुम्ही मोबाईलवरती आरती लावून ती आरती करू शकता. मोबाईल तर सगळ्यांकडेच अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरती आरती लावा आणि छान अशी आरती करा. आरती झाल्यानंतर तुम्ही जप करू शकता. अगदी ज्यावेळी आपण शिवमूठ वाहतो ना, त्यावेळी पण आपल्याला एक जप करायचा असतो. जेव्हा शिवमूठ वाहतो तेव्हा शिवा शिवा महादेवा माझी शिव ईश्वरा देवा असा मंत्र आपल्याला त्यावेळी म्हणायचा आहे. आणि जर का तो मंत्र तुम्हाला येत नसेल ना, तर तुम्ही भोळ्या बाबड्या याने छान असं शिवमूठ देवाला वाहू शकता. आपण जे शिवमूठसाठी धान्य वापरतो ते पक्ष्याला द्या. या दिवशी ब्राह्मणाला दान केलेलं खरंच खूप चांगलं असतं. तर तुम्ही ते धान्य किंवा शिदा अशा कुठल्याही प्रकारे त्यांना दान देऊ शकता. एरवी पण तुम्हाला जेव्हा कधी उपवास असेल त्या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला काहीही दान केलेलं खरंच आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आणि श्रावण सोमवाराची जी पूजा आहे ते तुम्ही सकाळी किंवा प्रदोषच्या नंतर रात्री सायंकाळी करू शकता. दुपारी 12 ते 3 मध्ये ही पूजा करणं अव्हॉइड करा. आणि आपण श्रावणी सोमवारचा तो आपल्याला उपवास असतो आणि तो आपण सायंकाळी सोडतो. तर देवासाठी आपण जो काही नैवेद्य बनवला आहे उपवासासाठी तो नैवेद्य आधी देवाला अर्पण करा. आणि देवाला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्याजवळ एखादी गाई असेल तर त्या गाईला नक्की खाऊ घाला. आणि असं उपवासाच्या दिवशी तुम्ही गाईची पूजा केलेली खरंच खूप चांगली असते. त्यामुळे तुम्ही नक्की गाईची पूजा करा आणि ती आपल्याला खूप शुभ मानली जाते. पुढच्या सोमवारची शिवमूठ कोणती आहे, ती कशी आणि कधी वाहायची याचा पण व्हिडिओ नक्की येईल. चला तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. बाय.